जय भीम. नमस्कार. दिनांक 26 जून 2025 रोजी कल्याण पूर्वेतील ऐतिहासिक बुद्ध विहार जेतवन बुद्ध विहार, ज्यामध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे. येथे भारतीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सामाजिक न्याय आणि समतेचे प्रतीक असलेल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कल्याण पूर्वेतील जेतवन बुद्धविहार येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय स्वयंसेवक संघाने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेतवन बुद्धविहार समिती सदस्य श्री गणेश हेंगडे आणि उत्कर्ष भालेगाव यांचे प्रभावी व्यवस्थापन देखील पाहण्यास मिळाले. या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांना कांबळे बाबा यांचे अतिशय सविस्तर मार्गदर्शन देखील लाभले आणि या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती तसेच या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा याबद्दल सविस्तर माहिती हे या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक खैरेजी यांनी सर्वांना दिली. भारतीय स्वयंसेवक संघ या संघाच्या वतीने आपण आज जेतवन बुद्ध विहार कल्याण परिसरामध्ये भारतीय स्वयंसेवक संघाच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती इथे साजरा करत आहोत. या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की आपण आपल्या महापुरुषांचा महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये एक उद्देश निर्धारित केला आहे. तो उद्देश म्हणजे जातीविरहित समाजाची निर्मिती आहे. आणि या उद्देशासाठी आपल्या महामानवांनी, महानायकांनी, संतांनी अहोरात्र त्याग, समर्पण, बलिदान करून आपल्याला आज मान, सन्मान, स्वाभिमानाचं जीवन आपल्याला दिलेले. आज जर आपण काही करत आहोत, जगत आहोत, तर ते आज महापुरुषांमुळे. आणि ह्या महापुरुषांचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी एक अन्वयी म्हणून, एक प्रचारक म्हणून आपण इथे काम केलं पाहिजे. आज देशामध्ये जी परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार बघितलं तर आज देश आपला, भूमी आपली, सर्व साधन संसाधन आपले, पण हे सर्व काही असताना सुद्धा ते पण मात्र वर्चस्व आपलं नाही. आपल्या महापुरुषांचे विचार हे प्रत्येक मानवापर्यंत, प्रत्येक घरोघरी हे पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून, जयंती असते, स्मृती दिवस असते, तर जयंती स्मृती दिवसाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवणं आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे विचार घरपर्यंत पोहोचवणं, आपले जो भारतीय बहुजन समाज आहे त्या समाजापर्यंत पोहोचवणं हे एक अन्वयी, एक प्रचारकाचं काम आहे. तर हे आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे, कारण हे आपलं एक सामूहिक जबाबदारी आहे, कर्तव्य, जबाबदारी आहे. तर मी भारतीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज कल्याण इथे कार्यक्रम आयोजन केले. आपण इथे आले, नक्कीच आपलं स्वागत आहे. आणि या पुढील कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांनी आपलं मत व्यक्त करावं मी असं विनंती करतो. आता आपण काही जे कार्यक्रमाला लवकर आले त्यांनी तर काही कांबळे बाबांचं प्रवचन ऐकलं, काही उशिरा आले, ठीक आहे. तर पुढील अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची रूपरेखा आहे. तर आता पुढील आपलं मत व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या समोर इथे यावं आणि आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद. माझं नाव शीतल बाहुरबाग. मी रेल्वेला कामाला आहे इथेच. असं काही ठरवून नाही आली मी. शाहू महाराजांच्या बद्दल कार्यक्रम आहे आणि डॉक्टर आंबेडकर इथे आलेले आहेत असं मला माहिती मिळालेली होती या विहाराची. आणि मला हे विहार माहिती नव्हतं आणि या परिसराचे जास्त काही परिचय नाहीये. हे माझे अंकल आहेत. हा माझा भाऊ आहे, सर्पमित्र. तर ठरवलं की म्हणजे संस्थेशी जुळायचं हा उद्देश होता. जय भीम. जय भीम. आणि सर्वात पहिले राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक अभिवादन मी करतो आणि सर्वांची उपस्थिती झाली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. भले उपस्थिती कमी आहे पण आपल्याला कसं आहे, संघाचं कार्य पुढे न्यायचंय, महापुरुषांचं राहिलेलं अर्धवट कार्य पण आपल्याला पूर्ण करायचंय. कारण आपला जो झोपलेला समाज आहे
त्याला जागा करणं खूप महत्वाचं आहे. कारण काय, आपण जागृत झालोय तर लोकांना जागृत करणं पण आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आणि महापुरुषांची आपल्याला जयंती साजरा करणं हा आपला उद्देश नाही, त्यांच्या कार्याची पूर्ती करणं हा आपला उद्देश आहे. कारण जयंती आपला वर्षातून एकदा येते, बरोबर, पण कार्य जे आपलं निरंतर चालू ठेवायचं आहे आपल्याला. आणि संघाचा आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार माध्यम जनसामान्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि लोकांना मानसिक गुलामीमधून मुक्त करायचं आहे. कारण जोपर्यंत मानसिक गुलामी लोकांची इथून संपणार नाही तोपर्यंत तो व्यक्ती जागृत होणार नाही. तर लोकांना प्रबोधन करायचं, आपल्याला इथून तयार करायचं लोकांना ब्रेन मधून. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना पण मी अभिवादन करतो. तर थोडक्यात इतकंच. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. मी उत्कर्ष भालेराव उर्फ किशोर भालेराव. माझं लहानपण इथंच गेलं. आम्ही इथंच राहत होतो. माझे वडील आरपीएफ मध्ये इन्स्पेक्टर होते आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानपण माझं इथंच गेलेलं आहे. आणि इथं बाबासाहेब आले होते तेव्हा आमचे वडील सांगत होते, बाबासाहेब इथे येऊन गेले तेव्हा हे विहार बनलं होतं. आम्ही तर लहान होतो, आम्हाला काय कल्पना नव्हती. आता हे सर्व हे डिझेल शेडमुळे सर्व लांब लांब राहायला गेले. फक्त आम्हाला याच्याबद्दल म्हणजे व्हॉट्सअपला हे टाकलं होतं का बाबा जयंती आहे इथे शाहू महाराजांची आणि आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. आणि दुसरी बात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रेम आहे. बुद्धाचे विचार आम्ही ठेवतो. बस. जय भीम. नमो बुद्धाय. उत्कर्ष भालेराव यांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अतिशय सुरेखपणे बजावणारे गणेशजी हेगडे यांनी देखील आपले मत तेथे व्यक्त केले. मनोगत व्यक्त करत असताना जेतवन बुद्ध विहाराच्या ऐतिहासिकतेबद्दल माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे त्यांचे या विहाराच्या प्रसारा आणि प्रचारा संदर्भातील कार्याबद्दल देखील थोडक्यात माहिती सांगितली. त्यांनी या कार्यक्रमानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार देखील व्यक्त केले. तसेच सगळ्यांनी असेच सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन देखील केले. आयोजित रूपरेषेप्रमाणे भारतीय स्वयंसेवक संघातर्फे तेथे जमलेल्या उपस्थितांचे तसेच जेतवन बुद्धविहार कमिटी यांच्या वतीने देखील जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन आभार प्रदर्शन करण्यात आले. या आभार प्रदर्शनानंतर काही मान्यवरांनी त्यांच्या प्रतिक्रिया रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला दिल्या. या प्रतिक्रियांमधून सगळ्यांचे एकमत जाणवले आणि अशा भारत भूमीतील थोर व्यक्तिमत्व महामानव यांच्या कार्यास असेच पुढे घेऊन जाण्याचे आणि अशा या कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. आणि महापुरुषांच्या महामानवांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची जबाबदारी प्रत्येकाने इमानदारीने पार पाडावी अशी प्रत्येकाने भावना व्यक्त केली. आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज, आपला आवाज आपला चॅनल. ही बातमी आपल्याला आवडली असेल तर नक्की आपण सगळ्यांना ही बातमी शेअर करा. या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढील येणाऱ्या सर्व बातम्यांची आपल्याला वेळेमध्ये नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वरती प्रेस करा. आपण पाहत होतात रिपब्लिकन नेशन न्यूज. मी मुख्य संपादक अजय कांबळे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपला दिवस शुभ जावो.